न्यूटनचे Let's लॉज go. ऑफ मोशन किती? न्यूटनचे मोशनचे जे लॉज आहे ते कोणते आणि कसे? न्यूटनचे लॉज समजून घ्यायचे तर अशा प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्ही समर्थ आहे, ज्याचं नाव आहे DG कोकणे. फेसबुक पेजला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे, कारण तुमच्या ज्ञानवाढीसाठी तत्पर आम्ही. चला तर बघूया न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. व्हॉट इज द लॉज ऑफ मोशन? देर आर 3 laws. न्यूटन फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. व्हॉट इज द फर्स्ट लॉ? लक्षात ठेवा मित्रांनो, एव्हरी ऑब्जेक्ट इन दिस वर्ल्ड इज रेस्ट पोझिशन और इज इन मोशन पोझिशन टिल एनी एक्सटर्नल फोर्स अप्लाइड ऑन इट. जोपर्यंत एखादी ही वस्तू कंटिन्यू फिरते, जोपर्यंत तिच्यावर फोर्स करून तिला स्टॉप करत नाही, किंवा ही वस्तू जागेवरती रेस्ट मध्ये जोपर्यंत तिच्यावर फोर्स अप्लाय करून तिला मूव्ह करत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट जगात बघा, इथे ती रेस्ट पोझिशनला आहे किंवा मोशन मध्ये, जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. दॅट इज द फर्स्ट लॉ. सेकंड लॉ, सपोज ही वस्तू इकडे चालली, मूव्ह होते, मी इकडनं फोर्स अप्लाय केला, तर इकडनं जाणारी वस्तू इकडे जाणारी वस्तू फोर्स अप्लाय केल्यामुळे इकडे गेली, मोमेंटम चेंज झाला. फोर्स ह्या साईडने आला म्हणून मोमेंटम ह्या साईडला झालं. म्हणजे डायरेक्शन ऑफ द एक्सटर्नल फोर्स अँड डायरेक्शन ऑफ द मोमेंटम आर सेम, दोन्ही सेम असतं. दॅट इज द सेकंड लॉ. थर्ड लॉ तर सर्वांना माहिती आहे, एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मित्रांनो, म्हणजे प्रत्येक गोष्टी जितका फोर्स अप्लाय करतो तितकाच त्याच्यावर रिप्लाय येतो. म्हणजे थोडक्यात कसं की एखाद्या गोष्ट आदळली, म्हणजे एखादा बॉल आहे भिंतीवर आदळला, ज्या फोर्सने तो आदळल त्याच फोर्सने परत तो रिटर्न येईल. म्हणजे ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. दॅट इज द थर्ड लॉ. एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके मित्रांनो, हे होते 3 laws ऑफ मोशन. थँक्यू.